हेलो 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 थोड़ा आवाज करो हेलो रूप पाहता
कोण पुण्याचा
प्रगटो
कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविली, ऐसे वरमे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा कीनी, ऐसे वरमे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पोहडवीन, ऐसे वरमे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटूनी, श्री संताचे माथा चरणावर संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतामरिष्टम वातात्मजवानरुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग्राघाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय कर जोडितो कथे काळी
आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका ताळ मृदंग श्रुती देका तया नमन दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण ज्याचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जे हे द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर मज धावे नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी विठ्ठल विठ्ठल कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जे हे द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोने प्राप्त पुरस्तोत प्राप्त सेवेचा परिहार मोजी पुण्य पावोन सुसंस्कृत सुशिक्षित पारमार्थिकाची नगरी श्री वरद विनायक मंदिर कोष्टी गल्ली भूम या नगरीमध्ये भगवान चंडीश्वरी देवी शांकभरी पौर्णिमा तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं भव्य कीर्तन महोत्सव व शिवपुराण कथा वर्ष 12वे दिवस 7वा या 7व्या दिवसाची ही आलेली अल्पशी कीर्तन रूपी सेवा सगळ्याच्या अंतःकरणात एक भ्रम असेल काय राव पत्रिकेवर पांढऱ्या पटक्याचं होतं हे लाल पटकीवाला आला असेल कुठून ऐका नाही ज्यांची सेवा आहे त्यांना काही कारणास्तव अडचणीने येता आलं नाही आणि म्हणून हे माझ्यासारखे अल्पमती अल्पज्ञानी खुजा रोमण्याच्या पदरात ही आजची आलेली सेवा या सेवेकरिता निवडलेला भंग विश्वमान्य देहुनिवासी सुप्रसिद्ध साधू वैराग्य महामेरू रागरसिक जगद्गुरु तुकोबारा यांचा गोड असा 4 चरणाचा मुद्दामून अभंग हा निवडला का उद्या एकादशी आहे आज दशमी आहे आज संत प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो विठ्ठला सेवेकरिता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा देवाच्या समोर अंतःकरणातली इच्छा व्यक्त करतात काय इच्छा आहे महाराजांची होईन त्यांचा सेवक साधूच्या सेवेची तुकोबारा इच्छा करतात कोणी म्हणेल महाराज ज्या देवाच्या समोर जगद्गुरु तुकोबारा आज इच्छा व्यक्त करतात तो देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतो का याचं उत्तर आहे हो पुरवी धरावी ती इच्छा जशी भक्तानं इच्छा केली तशा प्रकारची इच्छा देवानं पूर्ण केली तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैशी विठ्ठले जशा प्रकारची इच्छा भक्तानं केली तशा प्रकारची इच्छा देवानं पूर्ण केली काय गंमत आहे बघा जीवाचा जीवलग सखा मित्र असू द्या एका ताटात बसून जेवणारा एका गाडीवर मस्त फिरायला जाणारा त्या मित्राची एकांतात भेट घ्या त्याला म्हणा गड्या आपल्या गावात नाटक आहे त्या नाटकामध्ये
वनामध्ये तुला माझी बायको व्हायचंय. होय म्हणेल का? किती जीवलग सखा मित्र असाल म्हणजे तो मित्र नाटकात आपल्या बायकोचं पात्र करायला तयार होईल? शक्य नाही. साधं नाटकातलं पात्र बायकोचं करायला मित्र तयार होत नाही. काय नवलय. काम्यक वनामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झालेली सुभद्रेची इच्छा पूर्ण करण्यासाठी द्वारकेचा राजा भगवान कृष्ण अर्जुनाची बायको झाली. आपणची सुभद्रा होऊन ठेला. तुका म्हणे पुरवी इच्छा. जशी भक्तानं इच्छा केली तशा प्रकारची इच्छा भगवंतानं पूर्ण केली. पण इच्छा दोन प्रकारची आहे. उद्धाराला कारण इच्छा आहे, अधोगतीला कारण इच्छा आहे. नाथ महाराजांना प्रश्न केला, काय म्हणणं आहे म्हणले तुमचं इच्छेबद्दल? नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलं, इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरक द्वारी. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरक द्वारी. मल्हारीची वाणी माझ्या मल्हारीची वाणी माझ्या मल्हारीची वाणी. नाही तर बाया म्हणायच्या, माय 7व्या दिवशी आल्याला महाराज महाराज नव्हता, वाघ्या होता काय की बघ. वाघ्या असले अभंग मुनीना वाघीचे अभंग वेगळेच महाराज. बर खंडेराय आपल्याला मान्य का नाही वारकरी संप्रदायाला? हा, आत्मनिवेदन भरो निरोडगा निवत्तीला हरो हरी. एका जनार्दनी धन्य खंडेराय त्यावर कोणचा वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. नाथ महाराज म्हणजे इच्छा कशी आहे? बंधन विरहित आहे, मोकळे आहे म्हणजे मोकळे. त्या इच्छेच्या पाठीमाग जर बुद्धी धावायला लागली तर ती इच्छा काय करेल? या बुद्धीला नरकाच्या द्वारात घेऊन जाईल. पडाल नरकद्वारी. म्हणून इच्छा मुरळी पाहू नका तिच्या नादी लागू नका. का? जेवढे काही लोक इच्छेच्या नादी लागले का तेवढ्या लोकाला पुराणामध्ये दगा बसला. असे कितीतरी उदाहरण देता येतील. धडक मारिली नारदा, धडक मारिली नारदा, रावणाला दिला, रावणाला दिला. मारिली गदा घेतला प्राण. नारदासारख्याला इच्छेनं सोडलं नाही. नारद चुकला चाळा भजनाचा. नारदाचं भजन चुकविलं. कोण?
कोण? अंतकरणातल्या इच्छेनं. पण इच्छा मोकळी आहे म्हणजे तिच्या नादी लागू नका, तिचा स्वीकार करू नका. या इच्छेनं अनेक जणाला परमार्थामध्ये दगा दिलाय. मग इच्छा करू नये का? महाराज म्हणे इच्छा करायला कुठं बंद नाही, जरूर करा, पण अशी करा, सात्विक करा, ज्या इच्छा करण्यानं जीवनाचा उद्धार होईल. सावध होऊनी भोजनी लागा. हाय तुम्ही सावध? सावध होऊनी भजनी लागा. आणि कोणती इच्छा करा? देव करा कैवारी. त्या देवाला प्राप्त करण्याची इच्छा सात्विक इच्छा आहे. साधूच्या संगतीची इच्छा सात्विक इच्छा आहे. नव्हे, साधूच्या सेवेची इच्छा करणं ही सुद्धा सात्विक इच्छा होय. विठ्ठला महाराज आजच्या भंगाच्या पूर्वार्धामध्ये बोलत असताना सेवेची इच्छा करतात. असं काय विशेष असल साधूच्या सेवेमध्ये, जेणेकरून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडं साधूच्या सेवेची इच्छा करतात, होईन त्यांचा सेवक. साधूच्या सेवेमध्ये फार काही गोष्टी आहेत महाराज, ते आपलं पाहणं आद्य कर्तव्य आहे. तुमचा माझा सर्वसामान्य जीवाचा विचार केलाच आम्हाला सेवक व्हावं वाटाले का मालक व्हावं वाटाले? हॅलो, काय हो वाटाले? गरीब का श्रीमंत? हॅलो, काय हो वाटाले? श्रीमंत व्हावं वाटाले, मालक व्हावं वाटाले, आहे का नाही? गरीब होण्याची असं कुणाला वाटतंय बसलेल्या लोकांपैकी मला शुगर व्हावी? नाही वाटत. असं कुणाला वाटतंय चालू कीर्तनात आपली चाल बिघडावं? नाही वाटत. मजा लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. माझ्या जीवनामध्ये दुःख यावं असं कोणालाच वाटत नाही. लहान व्हावं असं कोणालाच वाटत नाही. गरीब यावं असं कोणालाच वाटत नाही. जो तो कोणी केवळ आणि केवळ मालक होण्याची इच्छा करतोय. मग आज महाराजांनी मालक होण्याची इच्छा देवाकडं न करता सेवक होण्याची इच्छा केली, काय महाराजांच्या गोळ्या संपल्या असतील का? असं काय विशेष असल साधूच्या सेवेमध्ये, जेणेकरून जगद्गुरु तुकोबारायनं साधूच्या सेवेची मागणी केली. ऐका, जे सेवक होण्यात आहे ते मालक होण्यामध्ये नाही. जया मोठे पान, जया मोठे पान, मोठेपणा तया यातना कठीण. महाराज म्हणले जे लहान आत आहे ते मोठ्यामध्ये नाही,
मंदिरातल्या सतरंजा उचलण्यात आनंद आहे का वही घेऊन फिरण्यात आनंद आहे? हॅलो, बोला की राव. सतरंजा उचलण्यात लय आनंद आहे, तानच नाही बघा. रामभाऊ काय घडी घाला तेवढ्या सतरंजीची, तन 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 पाय आपटीत येतय. ही एक कोपरा, ती एक कोपरा, ती एक कोपरा, 4 कोपरी एकत्र करून मस्त त्याचा मुटका करतय. खांद्यावर घेतले मारुतीच्या समोर नेऊन दन शिरक्या आदळतय. सतरंजीची मंदिरातल्या घडी व्यवस्थित नाही घातली त्याचं काही घरानं गावात जातंय का? अजिबात जात नाही. काय घरात जात नाही, नाही जात. पण वही घेऊन फिरायचं सोपं नाही. यदा कदाचित महाराजानं लांबून यावं, पट्टीनं जमावं, रात्री 11 वाजता भर थंडीत वही घेऊन फिरणाऱ्याला घाम फुटतोय. जया अंगी मोठीपणा. जे सतरंजा उचलण्यात आहे, सेवक होण्यात आहे, सज्जना होते मालक होण्यामध्ये नाही. जे लहानात आहे ते मोठ्यात नाही. लहानपणातली मस्तीच वेगळी. तो खूप बरा वेडे होते का महाराज? तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहाना होणे लहान, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जे लहानात आहे ते मोठ्यात नाही. आता आमची उंची कमी आहे. मला म्हणतात माणसं, महाराज तुम्ही लईच डुमणे हो. मी म्हणत असतो असू दे बाबा, तुला काय ओठीत घ्यायचंय का? हाय ते हाय, जसं देवानं ठेवेल तसं राहावं लागतंय का नाही? पण जे आम्ही डुमनेत आमच्यासारखे आनंदी आम्हीच की हो. जरी देवानं डुमणं केलं असल, नाही गावात गेलेलं ओळखीलं कुणी तरी हरकत नाही, तसं बी ओळखीतच नाहीत. आम्ही उतरलो, 3 पोर होते रस्त्याच्या कडेला. एकानं बघितलं, कुठला आहे रे म्हणला. दुसरं म्हणलं गपकी, पांढरी टोपी दिसायली आहे, धोतर दिसायलंय, पांढरा शदरा दिसायला, महाराज आहे काय की. तिसरं म्हणलं होय, एवढंच नाही तर बुटकांडी दिसायले की रे. नाही ओळखलं चालतंय, काय अडचण नाही. आणि ओळखू बी नाही महाराज आले. पण आमच्यासारखे आम्ही सुखी का? गेली 8 वर्ष झालं मी फिरायलो. 8 वर्ष काही येत नाही. सद्गुरूनं कृपा केली, नको फिरत केलंय. 8 वर्ष झालं फिरायलोय. पण 8 वर्षात अजून एका बी उंबरीत गबरूला वाकावं लागलं नाही. असं धडकत जातोय मध्ये. उंच माणसाला उंबरीत गेले की पहिल्यांदा जे हरी घालावं लागतंय. आमच्या उंचीचा उंबरा सुद्धा कोणी घालायला बसवीत. हे लहानपणाची ताकद आहे. अजून खाली येऊन सांगू, गबरूचं शिक्षण म्हणजे 7.5वी आहे. किती शिक्षण? 7.5वी. 7वी एप्रिल फुल, 8वी दिवाळी हाफ झाली. परिस्थितीने शाळा सोडायला लावली. 7.5 वर्ष शाळा शिकलो आपण. वर्षाला वर्ग बदलायचा. वर्षाला 1लीतून 2रीत, 2रीतून 3रीत. 7 वर्ष शाळा शिकली. पण 7 वर्षात कधीच गुरुजीनं महागल्या बेंचवर बसू दिलं नाही. का? सगळ्या शाळेत डुमना मॅच. इच्छा नसताना सुद्धा पुढल्या बेंचवर नंबर लागत होता. का? मला काय सांगायचं तुम्हाला ध्यानात आलं का? देवाच्या जवळ जायचं असेल तर पहिलं लहान व्हा. लहान झाल्याशिवाय देव तुम्हाला जवळ घेत नाही. नम्र झाला भूता तिने कोंडिली अनंता. का अजून काय लहानपणाची ताकद आहे? लहानपणात मान अपमान कळत नाही. मान आणि अपमान विरहित जीवन म्हणजे लहानपण आहे. तुमच्या गावात जसं सप्ताह सुरू आहे तसं आमच्या बी गावात सप्ताह असायचा. 7 दिवसाच्या पत्रिका महाराज त्या खिशात वागवायच्या. कोण महाराज आहे म्हणून नाही, पंगत कोणाची आहे म्हणून.
4थी 5वीचा काळ असेल. 4 वाजता शाळा सुटायची. शाळा सुटली पळत यायचं घरी, दप्तर टाकायचं आणि नीट मंदिराच्या समोर जायचं. 1 अन 2 नाही, 100-125 पोरं. ती सगळे कोयतीन मी त्याचा मुकदम असायचो महाराज. 100-125 पोरं. मध्ये भजनात हरिपाठ चालू असायचा मंदिरात. मध्ये हरिपाठ कशाला म्हणतात, हरिपाठात अभंग किती काही त्या काळात कळत नव्हतं. भजन्यानं माऊलीचं भजन घ्यायचं, ज्ञानेश्वर माऊलीचं, आणि माऊलीचं भजन घेतलं की भजन्याने खाली वाकायचं. खाली वाकलं की आम्ही समजायचं संपलं. भजनी टाळ मंदिरात गुंडाळेपर्यंत. ज्याच्या घरी पंगत आहे का त्याच्या घरी आम्ही 100-125 पोरं जायचं. चांगली जागा धरून पंक्तीला बसायचं. मागून भजनी यायचे. त्या मालकांना डोळे लाल भून करायचे. पोरानू, अय पोरानू, भजन करून दमलाव का? भजनेची पंगत हो द्या, उठा. मी खोटं सांगा ना, व्यासपीठावर आहे महाराज. बसलेल्या पंक्तीतून त्या मालकानं उठवावं. पुन्हा दारात जाऊन वाट बघत बसावं कवा भजनेची पंगत होती. अशीच भजनेची पंगत झाली. हात धुवायच्या अगोदर गचंडे देऊन मध्ये जाऊन जागा धरावं. कसं तरी जागा धरून बसावं. दुसऱ्या पंक्तीला बसू दिली अपेक्षा वाटत होती. पुन्हा त्या मालकाने यावं. पोरानो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? अजून भजने राहिलेत, अजून एक भजनेची पंगत होऊ द्या, उठा. दुसऱ्यांदा बसलं तरी दुसऱ्यांदा पंक्तीतून उठवावं महाराज. 2दा पंक्तीतून उठविलं, 2दा, पण तिसऱ्यांदा आम्ही जीवनच जायचं. हे लहानपणाचं जीवन आहे. आता आमच्यासारख्या महाराजाला घरी बोलवून उठ जेवल महाराज. पुन्हा या जीवनात या वयात मान अपमान आहे. लहानपणात मान आणि अपमान विरहित जीवन आहे. ऐका, परमार्थाला सर्वात पोषक जीवन जर कोणतं असेल तर मी आणि तू गेलो पाहिजे. माझं तुझं गेलं पाहिजे. ज्यांच्या जीवनातलं माझं तुझं गेलंय, द्वंद्व नावाची गोष्ट गेली आहे, तो खूप बऱ्याच सांगतात मला त्यांचा सेवक व्हायचंय. जे लहानपणात आहे ते मोठेपणात नाही. जे सेवक होण्यात आहे ते मालक होण्यामध्ये नाही. म्हणून होईन त्यांचा सेवक. कुणाचा? साधूचा. का साधूचा? काय विशेष आहे साधूच्या सेवेमध्ये? तो का म्हणे संत सेवा, म्हणे संत सेवा, का म्हणे संत सेवा, एक देवा उत्तम, एक देवा उत्तम. सर्वात गरजेची गोष्ट जर काय असेल तर संत सेवा आहे. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. दुःखाला कारण जी आशा आहे, इच्छा आहे, इच्छा संपवण्याचं सामर्थ्य साधूच्या सेवेत आहे. म्हणून होईन त्यांचा सेवा. का साधूची सेवा मागितली? साधूची सेवा ग्राह्य आहे. काही गोष्टी ग्राह्य आहेत, काही गोष्टी उपेक्षा आहेत आणि काही गोष्टी त्याज्य आहेत.
या 3.5 हाताच्या शरीराला अन्न पाणी काय आहे? काय आहे? हॅलो, ग्राह्य आहे, गरज आहे. अन्न पाणी शरीराला नाही दिलं काय होईल? हॅलो, काय होईल? फुटून बसावं लागल. हे शरीर अन्नमय आहे, निर्वाह पुरते अन्नच्छादन. हे शरीर अन्नमय आहे म्हणून या शरीराला अन्न पाण्याची काय आहे? गरज आहे. वा, पानाची या शरीराला गरज. खाल्लं तरी चांगलं, नाही खाल्लं तरी चांगलं. आता उद्या एकादशी आहे, परवाला द्वादशी आहे. आजही काही परंपरा आहेत. खरोखराची परंपरा आहे पंढरपूरला. त्या परंपरेमध्ये असं आहे महाराज, द्वादशीची पंगत सोडल्याच्या नंतर सगळ्या वारकऱ्याला पानाचा विडा दिला जातोय. पानाचा विडा दिला जात नाही तोपर्यंत ते पंगत पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. पान खाणं चांगलंही आहे आणि वाईटही आहे, हे का नाही? चांगलंही आहे, वाईटही आहे. खाल्लं तरी ठीक, नाही खाल्लं तरी ठीक. शरीराला पान उपेक्षा आहे, अन्न पाणी शरीराला ग्राह्य आहे. ऐका, या 3.5 हाताच्या शरीराला जगवण्यासाठी मिरचीवर फवारायच्या रोगलची गरज आहे. आहे का? चुकून एखाद्या माणसानं घोट पाजू द्या, गेलं. विष त्याज्य आहे, पान उपेक्षा आहे, अन्न पाणी शरीराला ग्राह्य आहे. चला, तसं साधकाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी आहेत. शरीराला जसं विष त्याज्य आहे तसं परमार्थामध्ये आल्याच्या नंतर अंतःकरणातले विकार त्याज्य आहेत. आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा षडवर मी हृदयात त्याचा पुरोनिधी अंत. आहे का नाही? हे विकार काय आहेत? त्याज्य आहेत. पान जसं शरीराला उपेक्षा आहे तसं संसार शरीराला साधकाला उपेक्षा. केला ठीक, नाही केला ठीक. केला म्हणून बटा लागतोय, नाही केला म्हणून ब्रह्मचारी होत नाही. या संसाराचा त्याग केला काही लोकांना. या त्याग या संसाराचा केला. अरण्यात जाऊन मठ घातला, शिष्य गोळा केले, तिथं संसार उभा केला. ह्या संसारालाच कोण सोड म्हणलंय? आमच्या महाराजांना म्हणावं, जिंकावा संसार येणे नावी परिशीर. एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. आहे का नाही? केला तरी ठीक, नाही केला तरी ठीक, पण शरीराला जसं अन्न पाण्याची गरज आहे तसं साधूच्या सेवेची गरज आहे. काही गोष्टी गरज आहे, काही गोष्टी आवड आहे. संसाराची गरज आहे का देवाची गरज आहे? देवाची गरज आहे. संसाराची बोला की राव, नाही म्हणलं तर चला माझ संग. देवाची गरज आहे, संसाराची आवड आहे. देवाची गरज आहे, संसाराची आवड आहे. पाण्याची गरज आहे का दुधाची गरज आहे? पाण्याची गरज आहे. आणि पाण्यात पाणी टाकून घ्यायची. पिऊ नका, घातक आहे ते. पाण्याची गरज आहे, दुधाची आवड आहे. दूध पेलं काय, नाही पेलं काय, पण पाणी प्यावंच लागतंय. माईची गरज आहे का बायकोची गरज आहे? अण्णा, ए अण्णा, कुणाची गरज आहे? बायकोची का माईची? दोन्ही पक्षाला कसं मतदान होईल सांगा बरं? मी 5,000 देतो कीर्तन झाल्या तुम्हाला. मी सांगतो तसं करून दाखवायचं. काय नाणं वरी फेकायचं, नाण्याच्या दोन्ही बाजू करून दाखवायच्या. वरी होत्यात एकच बाजू. माय म्हणा
नाही तर बायको म्हणा. कोणाची गरज आहे? बायकोची. खरंय त्यांचं नाही म्हणल्यावर पुन्हा घरी जायचं काम नाही. मुक्काम पोस्ट हनुमान मंदिर पडे रहो. बायकोची आवड आहे, माईची गरज आहे. बायको कोणी करील कोणी नाही करील, केली तरी काय अडचण नाही, नाही केली तरी काय अडचण नाही. पण या लोकांमध्ये जन्माला यायचं असेल तर माईची गरज आहे. माईशिवाय जन्म नाही, पाण्याशिवाय जीवन जगता येत नाही. तसं या जीवाच्या पाठीमाग लागलेली बद्धदशा संपवण्यासाठी देवाची गरज आहे. आणि तो देव जर कशानं मिळत असेल तर फक्त आणि फक्त साधूच्या सेवेनं. सांगितलं हरी प्राप्तीशी उपाय. हाच एक उपाय आहे म्हणले. काय? धरावे संताचे ते पाय. त्या साधूच्या सेवेशिवाय उरपाट फिरायले भगवंताची प्राप्ती होणार नाही. देवाची प्राप्ती साधूच्या सेवेत आहे. म्हणून देवा होईन त्यांचा सेवक. असं काय विशेष आहे साधूच्या सेवेत? दारामध्ये पवित्र तुळशीचं वृंदावन आहे आणि त्या घरातल्या बाईचा नित्य नियम आहे. ती बाई दररोज त्या तुळशीच्या वृंदावनाला 108 प्रदक्षिणा मारते आहे. बाईच्या प्रदक्षिणा सुरू आहेत. इतक्यामध्ये त्या बाईच्या कानावर चिपळ्याचा आवाज आला, विण्याचा झंकार आला. नारायण नारायण नारायण. पाहिलं, अरे कोणीतरी साधू दिसतंय. तुळशीची पूजा सोडली, त्या साधूच्या समोर ती बाई गेली आणि साधूच्या चरणावरती बाई नतमस्तक झाली. श्री संताची माथा चरणावरी. साधूच्या मुखातून, नारदाच्या मुखातून सहज आशीर्वाद निघाला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बाईने वरी पाहिलं नारदाकडं. महाराज, ओ महाराज, तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा की खोटा? नारद म्हणले, तुला काय गप्पा हाणून निवडी कर वाटाला का? मी नारद आहे. मी कोण आहे? नारद. कोण नारद? हॅलो, तसं म्हणू नका. पहिले वैष्णव शिरोमणी महादेव आणि दुसरे वैष्णव महर्षी नारद. नारद वैष्णव जगजीती. आमचे महाराज की मर्यादित आहे. आमचे महाराज की मर्यादित आहे. आम्ही फिरतो, किती फिरतो? एका तालुक्यापुरतं फिरतो, एका जिल्ह्यापुरतं फिरतो, एका राज्यापुरतं फिरतो. एक जण मला, मी लय फिरतो. मी म्हणलो, गप, पाकिस्तानला जातोस का सांग? आपली महाराज की मर्यादित आहे. नारदाची महाराज की मर्यादित नव्हती. तीही लोकी गमन नारदा हाती चुपुळ्या आणि विना. बर, ज्या पार्टी जाईल तिथं मान होता कि हो? जावे ते पावे मान, बोलिले वचन.
नारद सामान्य नव्हते महाराज. नारदांना आशीर्वाद दिला. अष्टपुत्र. बाई म्हणले तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा की खोटा? नारद म्हणले हो मी नारद आहे, ज्याची गोष्टच ना रद्दच होत नाही त्याला नारद म्हणतात. का असं म्हणालीच? त्या बाईचं उत्तर आहे 40 वर्ष झालं लग्नाला पण अजून काय घरात पाळणा बांधला. दिलेला आशीर्वाद खरा की खोटा? नारद म्हणले ताण घेऊ नको, देव माझं ऐकत आहे. मी देवाला जाऊन सांगतो, देव तुझं काम करतील. तिथूनच गाडी महागारी फिरविली. कोणा? नारदान. नाही तर तुम्ही उगच बसल्या बसल्या शंका करताल नारदाकडे गाडी होती का नव्हती, पण मी उगच सांगालोय. नीट आलं देवाकडे. देवा काय नारदा? जाताना बाई पाया पडली म्हणजे माझ्या एकूण त्या बाईला मी आशीर्वाद दिलाय अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मग म्हणजे 40 वर्ष झालंय लग्नाला पण अजून काही तिच्या घरात पाळणा बांधण्याचा योग आला नाही. देव म्हणले मग मी काय करू? नारद म्हणले बघा की. देवानं नारदाला उत्तर दिलं तुकोबाऱ्याचा गाथा वाचा म्हणले म्हणजे कळल तुम्हाला. 900 कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती. हे का नाही? आमच्या काय तुकोबाऱ्याची प्रखड भाषा आहे महाराज. श्रद्धावादी आहे महाराजांनी. आपलं सगळं उरपाटच चालले. खरा देव अजून आम्हाला कळालाच नाही का? कळाला देव कुठे आहे? हॅलो हा देव कुठं आहे? माणसात आहे. माणूस द्या हो माझं कोणी माणूस द्या. देव शोधता हरी दिसला. देव माणसात आहे. देव आपल्या जवळ आहे. देव तुमच्या घरात आहे पण घरातला देव तुम्हाला कळ नाही. मायबाप देव आहेत म्हणतो कोबाऱ्यानं सांगितलं. पितृवचन सेवापती हेची विष्णूची अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. काशी तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. माय बापाची सेवा करणं देवाची सेवा करणे काय गमतोय बघा. घरी माय बापाच्या कंबरटत लाता घालायले. घरी घरी माय बापाला मारायले देवळात कोंडू कोंडू काळसूला देवा नाही तर त्याचं नरड दाबाव महाराज. भेटल का देव आशेनं? माय बापाची सेवा केली देवाची सेवा केली देव तुमच्या भेटी करता येत. गुरु भक्ती हेच विष्णूची महापूजा. गुरुची सेवा केली देवाच्या सेवेचं पुण्य पदरात पडत आहे. आणि स्वामी काज पत्नीनं पतीची सेवा केली देवाची सेवा केल्याप्रमाणे. किती माता माऊली अशा आहेत हातवर करा बरं रोज नवऱ्याच्या पाया पडतात. आहा देवाच्या पाया पडू नका हो. महाराजाच्या सुद्धा पाया पडू नका. आहा नवऱ्याच्या पाया पडा. का? नवऱ्याच्या पाया पडलं की देव तिच्या पाया पडण्याकरता येतंय. पुराण सांगतो एक बाई कधीच रामाच्या दर्शनाकरता गेली नाही
पण जगाचा मालक मर्यादा पुरुषोत्तम राम, रामाला तिच्या दर्शनाकरता यावं लागलं. त्या बाईचं नाव आहे लोपामुद्रा. कोणाची बायको आहे ती? आन्सारामता तिची अगस्त्य ऋषीची पत्नी लोपामुद्रा. त्रिकाळ संध्या होती अगस्त्य ऋषीची. 3 वेळा संध्या करायची दिवसातून. संध्या झाली की लोपामुद्रेनं अगस्त्य ऋषीचं दर्शन घ्यायचं दिवसातून 3 वेळेस. काय सामर्थ्य निर्माण झालं. जगाच्या मालकाला लोपामुद्रेच्या दर्शनाकरता यावं लागलं. हे ताकद नवऱ्याच्या पाया पुण्यत आहे. मग ते विचारा झोला हाणाल्याला पती पती आहे, तो जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या कपाळाला कुंकू राहणार आहे का नाही. म्हणून पतीच्या पाया पडणं, देवाच्या पाया पडल्याचं पुण्य पदरात पडतंय. किती माता माऊल्या शाहीत हात वर करा. रोज नवऱ्याला आपल्या हातानं आंघोळ घालत्यात. बरं म्या म्हणतो आंघोळ जिवंतपणे घालाव का मेल्यावर घालाव? अण्णा जिवंतपणे घालाव. महाराजांचं वाक्य आहे, जित्या नेदी आत्र मेल्या करी पिंडदान. भजन चालले ओर पाटे देव जाणे खरे की खोटे. पुन्हा गावाला जीव घालण्यात मजा नाही आहे तोपर्यंत सेवा करून घे म्हणले. ऐका नाही, जिवंतपणे नवऱ्याला आंघोळ घालावी. ती आंघोळ घातलेली कामाला येते. रोज आंघोळ घालाव नवऱ्याला, रोज रोज. बाया जिवंतपणे कधी डोक्यावर पाणी नवऱ्याच्या वतीत नाहीत. आणि पुन्हा भेताळाचं उचलून दारात आणलं का आंघोळ घालाय पुन्हा की घेतात. मला एक तांब्या तू द्या. कांसुला द्यावा तिच्या पागल कुठली हायतवर घातली नाही. पुन्हा आंघोळ काय कामाची आहे? मला सांगा, या शरीरातलं चैतन्य निघून गेलं, या शरीरातला जीव निघून गेला, खाली काय राहिलं? लाकडाचं ओंडका. प्रेताला आंघोळ घालणं आणि लाकडाच्या ओंडक्याला आंघोळ घालणं सारखं आहे. मातीत पुरला काय, जाळला काय आणि पाणी सोडून दिला काय, त्याला काही नाही. का पाणी पोळतय पुन्हा? पण आहे तोपर्यंत पतीची सेवा करून घेऊ, नवऱ्याच्या पाया पडावं. नवऱ्याला रोज हाताना काय सगळं उरपाटच चलाले की हो. आता हे कसं आहे भूम मध्ये मला माहिती नाही बरं, मी खेडेगावातला माणूस आहे. तुमच्या भूम मध्ये कसं आहे? नवऱ्याला आवाजाव बोलतात, कारोतूर बोलतात बाया. हॅलो होय व ये व पप्प्याचे पप्पा, छकीचे पप्पा, गुंडेचे पप्पा, असंच आहे की. तुमचं झालंय का लग्न? बरं आहे भूम मध्ये, बरं आहे. आमच्या निवडीला लय विचित्र झालंय. आव जावं नाही. देवीदास कुठं होतं रे कीर्तन? घरी नवऱ्याला बाया नीट बोलवणार घरी आणि निंदीत ज्ञानबा तुकाराम. भेटल देव नाही भेटायचा महाराज. श्रद्धावादी संतांनी अनेक असे उदाहरण तुमच्या आमच्या समोर गाथ्यात सांगितली, पण अंधश्रद्धेला खतपणी घालणार आमचा संप्रदाय नाही. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागी पती. कोण कुठं जाऊन आलं. तुकोबारांनी स्पष्ट सांगितलं, 900 सायासानं लेकर होत नाही. नारदा काय देवा, ये तो तकदीर की बात है. तकदीर कर्म. नारद म्हणले, देव म्हणे हो. बरं हे कर्माचं खातं देवा कुणाकडे म्हणले? मला बघायचं त्या बाईचं तकदीर. मुंबईला जसे खाते वाटप आहे की का सगळे खाते एकाकडेच आहेत? मंत्री बदलला खातं बदललं तसं कुणाकडे म्हणले हे खातं कर्माचं. देवानं चित्रगुप्ताचं नाव सांगितलं. गेलं नारद चित्रगुप्ताच्या हापिसात. आता हवालदाराच्या हापिसात PSI येणं साधी गोष्ट आहे का? काय पळापड चित्रगुप्ताची बिस्लऱ्या काय आणायलो. नारद
खुर्ची काय टाकली मस्त आयटीत नारद बसलं. चित्रगुप्त हात जोडून पुढे काय सेवा करू सांगा. कस काय येणं केलं तिथून बी व्हॉट्सअपवर फाईल पाठवली असती. इथवर यायचं का कष्ट घेतलं. नारदजी सांगू लागले चित्रगुप्ता येण्याचं प्रयोजन असं आहे. मी जात असताना एक बाई माझ्या पाया पडली. त्या बाईला मी आशीर्वाद दिलाय अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मग म्हणजे तिच्या तकदीरात पाळणा बांधण्याचा योग आहे की नाही मला बघायचंय. चित्रगुप्ताला माहिती होतं हे बाबा रागीट. काढला खिशातला पॅनरॉय. सगळं जग त्याच्यावर चालले की आता आहे का नाही. पॅनरॉय काढला नारदाच्या हातात दिला. म्हणजे तुम्ही बी बघा मला बी सांगा. ज्या पॅनरॉय मध्ये सगळ्या जीवाचा कर्मरूपी दाटा आहे दिला नारदाकडे. नारदानं लावला कॅम्प्युटरला. आधार नंबर दाबले की बँकेतलं बॅलन्स दिसतंय का नाही. तसं पिन दाबल्याबरोबर त्या बाईचं तकदीर असं स्क्रीनवर आलं. नारद वाचू लागलं. वाचित वाचितच नारदाची शुगर वाढली महाराज. का ज्या बाईचं तकदीर नारद वाचत होतं कर्म वाचत होते तिच्या तकदीरात यातर जन्मात नाहीच नाही पण पुढच्या 7 जन्मात संतती नव्हते. का तिच्याकडून एक पाप घडलं होतं. 3.25 महिन्याचा गर्भ तिनं हे पाप तिनं केलं. मी बोलू का सांगू का. हॅलो तुम्ही म्हणसाल तुला सांगायलाच बोलविले की तुला बोलविले कशाला. पाप करू नका. कळत पाप केलं तरी भोगावंच लागतंय आणि नकळत केलं तरी भोगावंच लागतंय. कळून अग्नी टाकला तरी जळतयच आणि जाणून जरी गवताच्या गंजीवर अग्नी टाकला तरी जळतयच. पाप करू नका. केलेलं पाप भोगावं लागतंय. काही आता ह्या मायमावल्या बसल्यात उरी ओटीवर. तुम्हाला मजा वाटेल आता बसायला पण हे वरी बसणं मजेचं नाही. हे उद्याच्याला घातक आहे. ज्यांना गुडघ्याचा आजार आहे का त्याला बसायला परवानगी आहे पण कीर्तनाच्या व्यासपीठाच्या वरी कुणी बसू नये. काय होतंय काय पुढच्या जन्मात गाडीवर बसवितोय देव. एक रुपया द्यावं धर्माला. पुरावा आहे हो. उगमुका झाला नाही. होता पंडित महान साधू संताची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली. तेने वाचा पंगू झाले एका जनार्दने कृपा लादली. मुका झालो वाचा उग मुखा आंधळा बहिरा झाला नाही ऐकिले हरि कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही ऐकिले हरि कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही ऐकिले हरि कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही ऐकिले कीर्तन नाही केले पुराण श्रवण. नाही वेद शास्त्र पठन गरबी बहिरा झालो त्या गुण. नाही वेद शास्त्र पठन गरबी बहिरा झालो त्या गुणे. भैरा झालो या जगी भैरा झालो या जग भैरा झालो या जगी भैरा झालो या जगी. हो भैरा झालो या जगी भैरा झालो या जगी भैरा झालो या जगी भैरा झालो या नाही ऐकले हरि कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठन गर्भी बहिरा झालो त्या गुणी बहिरा झालो या जगी. बघा कळून पाप घडलं तरी भोगावं लागतंय. 3.25 महिन्याचा गर्भ
पाळला आणि म्हणून तिला 7 जन्म पुत्रिकाचे होते. नारदाला चक्करच आली का काय बी बदलता येतंय, महाराज बदलता येतोय पण तकदीर बदलता येत नाही. काय करावं बाबा आता. नारद विचार करू लागला आता एकच पर्याय म्हणजे काय, ज्या बाईला मोठेपणानं बोललो का तिला तोंड न दाखविन. हाणायला नारद चकल्या. उसने पैसे घेतलेला माणूस कसा चौकात सकाळी चकल्या हाणतोय का, आज कोण अर म्हणते इकडे. नारद त्याच गावातून जायचे रोज, पण गाव लागलं की बायपासला जायचे. 1 नाही 2 नाही 10 वर्ष चकल्या आणल्या. एके दिवशी नारदाकडून गोष्ट विसरून गेली आणि नारद मध्ये गावात शिरलं. जसं जसं बाईचं घर जवळ येऊ लागलं का तसं तसं नारदाच्या ध्यानात येऊ लागलं, इथल्या बाईला मी वचन दिले महागारी जावं तर महागून बैलगाडी आलती ते जाऊ दे, मला पुढे जावं बाई महाग बैलगाडी काय करावं बघू म्हणले कसं होईल तसं. त्या बाईच्या दारात नारदाची गाडी आली. ती बाई तुळशीला फेऱ्या मारायलेली नारदानं बघितली. पण गंमत अशी झाली त्या बाईच्या पदराला धरून 5 वर्षाचं लेकरू फिरत होतं. असं पदराला धरून महाग. नारदान बघितलं जीवा जीवाला मला काय कासना हाय. दगड घालीत नाही बाई, लेकरू हाय. उतरलं नारद गाडीतून. जय हरी माय ओळखीलं का बाई म्हणे कोणी इसरल तुम्हाला महाराज, तुम्ही नारद. बर म्हणे हे पदराला धरून हिंडायले लेकरू कुणाचं आहे. बाई म्हणे माझ आहे. नारद म्हणे शक्यच नाही, तुझं तकदीर मी बघितलंय. या तर जन्मात तुला संतती नाहीच, पण पुढच्या 6 जन्मात तुला संतती होणार नाही. झालं कसं. बाई म्हणे नारदा तकदीर बगदीर गेलं चुलीत. खेडेगावातल्या माणसाला काय असतंय. मला चोपदार म्हणले महाराज चला चहा प्यायला. मी म्हणलं नको उशीर व्हायला. आज चला म्हणलं तर बळच नेलं. कडी उघडलं दार. कोण आहे. महाराज आहे. ही तुला कशाला आणलंय. चोपदारी म्हणे चहा प्यायला. 3 दिवस झालं घरात साखर पत्ती नाही, साखर आणायची कळाली नाही. बरं महाराज घेऊन यायचं कळालं. चोपदार म्हणाला अगं हळू बोल ग, हळू बोल, हळू बोल. महाराज आहे. बाई म्हणे गेला महाराज चुलीत. त्याला काय खेडेगावातल्या माणसाला काय हो. ती बाई म्हणे कर्मन तकदीर गेलं चुलीत. नारदा मला तकदीर बिकदीर माहिती नाही. मग झालं कसं लेकरू. त्या बाईचं उत्तर आहे नारदा तुम्ही गेलात, गेल्याच्या नंतर 5 वर्षाचा काळ उलटला. सूर्य उदयाची वेळ आहे. घरात मी भाकऱ्या थपायल्या. दारात एक फकीर आलता आणि तो फकीर असं म्हणत होता जो मुझे रोटी देगा उसको एक बेटा होगा. त्या फकीराचं नाव आहे संत श्रेष्ठ कबीर. हे ऐकलं. चुलीला लावलेली भाकर काढली त्या साधूच्या फकीराच्या जोडीत नेऊन टाकली. काय माझं तकदीर बदललं देव जाणे. माझ्या घरात पाळणा हल्ला. मी आज आनंदात आहे, आनंदात. पण ते लेकरू लई चित्र होतं आणि लई दिवसाला झालेले लेकरही चित्रत असते आणि ती लेकर संस्थेत असतात महाराज. आमच्या महाराजाचं वाक्य होतं महाराज कोणचं बी लेकरू होत नाही म्हणायचे. महाराज जी इच्छित आहे तीच महाराज होते. पोळी असली तर जेवायचं लेकरू, नाहीतर 4 दिवस उपाशी मारायचं. 4 दिवस. माय म्हणे माय आपल्या घरी गरीबी आहे, भाकर मिळ नाही, ह्याला रोज पोळी मी कुठून देऊ. डोक्यात विचार आला आणि युक्ती केली त्या माईने. काय
त्याच गावामध्ये एका श्रीमंत साधूचा आश्रम होता. त्या आश्रमात दररोज 100 ब्राह्मणाला पुरणपोळीचं जेवण होतं. म्हणजे त्या मठात नेऊन टाकावं. त्या साधूचं नाव आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. त्या 5 वर्षाच्या पोरला आणून सोडलं मठात. मस्त सतरंजा उचलायचं, पाणी आणून द्यायचं, हाताला पडल ते काम करायचं, फक्त सेवाच करायचं. बघा त्याने सेवा 22 वर्ष सेवा केली. 22 वर्ष. नाथ महाराजांनी 2 वेळेस काल वापस लावलं. 3ऱ्या वेळेस जलसमाधी घ्यायचं ठरलं. सगळ्या ब्रह्मवृंदाची सभा घेतली. सगळ्याच्या पुढं प्रश्न मानला, हो का मला आता निरोप घ्यायचा आहे, पण माझं भावार्थ रामायणाचं लिखाण सुरुवात आहे. मी 43 अध्यायापर्यंत लिहित आलो आहे. इथून पुढचं भावार्थ रामायणाचं लिखाण आता कोण करेल? सगळ्या लोकांनी, त्या ब्राह्मणाने हात वर केला. म्हणजे पैठण नावाच्या तीर्थक्षेत्रात 2च व्यक्ती अधिकारी आहेत. एक तुम्ही आणि दुसरा तुमचा मुलगा, त्याचं नाव हरिपंडित. तुम्ही नाही, तुमचा मुलगा लिहिल. नाथ महाराज म्हणजे माझा मुलगा आहे गड्या, पण अभिमानी आहे. अनेक नाहीये माझे म्हणा, हो का पंडित शहाणा, म्हणजे माझा पोरगा आहे पण अभिमानी आहे. म्हणजे त्याला माझ्या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार नाही. मग कोण लिहिल, कोण लिहिल असं ब्रह्मवृंदाने प्रश्न केला. नाथ महाराजाची कोपऱ्यात बसलेल्या त्या 22 वर्षाच्या मतिमंद मुलावर दृष्टी पडली. त्या मुलाचं नाव आहे बघा गावबा. मी साधूच्या सेवेची ताकद सांगालोय. म्हणजे माझा गावबा लिहिल. ब्राह्मणाने बोट तोंडात घातले, कचकचा चावालेत. गिन्यान गेलेलं आहे. काय म्हणते तुमच्याकडे? गिन्यान गेले म्हणतात का सरकलेलं म्हणतात? बाण गेलेलो. भाग बदलले की भाषा बदलते. जिच्या बरोबर लग्न झालं तिला काय म्हणते तुमच्याकडं? बायको, मालकीन, कारभारीन, खटलं, किती नाव आहेत बघा. बिराड. आमचं बिराड. बारदाना, आमचा बारदाना. आपल्या मुलीच्या नवऱ्याला काय म्हणते तुमच्या भागात? आपल्या मुलीच्या नवऱ्याला जावई. किती फरक आहे बघा. आमच्याकडे त्याला हलकट म्हणतात. पुण्या भागात ते मिरचू ठेचा चटका एकच किंवा गुरुजी आहे का नाही? आपली तुमच्याकडे काय म्हणते त्याला? मिरचू म्हणतात का ठेचा म्हणतात? मिरचू. आमच्याकडे ठेसा म्हणतात. लातूरला मिरच्याचा ठेसा आहे. ठेसा. आम्ही त्या यवतला गेलो महाराज बुलढाण्याकडं. माझ्याबरोबर एक पकवाजा होता. आम्ही 2 जण. ते बी माझ्यावर डुमणच, मी बी डुमनाच. तसल्याला तसलो फसलं. आम्ही गेलो 2 जण. 450-500 किलोमीटरचा दिवसभर प्रवास केला. भुका लागलेल्या. मस्त एकाच्या घरी स्वयंपाक केला. बाई भाकऱ्या करायला. आम्ही जेवायला बसलो. जेवायला असं जेवण रंगात आलं. तिचं 8 वर्षाचं पोरग जीव वाढीत होतं आम्हाला. काय बाईच्या मनात आलं की त्या बाईनं उंतनं दाखवलं. पोरला सांगाले, बाळ्या महाराजाला चटका दे. उंतनं दाखवून चटका दे. त्यात तसं सोलन मी लागलो पळाय. महाराज घरी बोलवून कुठं उंतण्याचा चटका असतोय का? आता महाराज का पळायला? मी म्हणलं हे बरं आहे का? माझ्या घरी बोलवून महाराजाला चटका. मी तसलं पाप कसं करीन? बसा म्हणे दाखविते. बसलो. आणून वाळलो. आपले कलर ठ्याचा मिरचू, त्याला तिकडं चटका म्हणतात. जी ते नवरदेवाच्या मागे छत्री धरलेली असते त्याला काय म्हणते तुमच्या भागात? काय म्हणतात? करवला. नांदेडकडे गेलं त्याला सोकोन्या म्हणतात. सोकोन्या आहे का नाही? इकडे तुळजापूरच्या खाली गेलं तिकडे की त्याला लांडगा म्हणतात. एकच आहे लांडगा. आणि आमच्या भागात आलं का त्याला भंपर म्हणतात. भंपर. नवरदेवाचं भंपर. वस्तू तीच आहे. गिन्यान गेलेलं, सरकलेलं सर्किट एकच. हे पोरग नीट ह्याला बोलता येत नाही आणि हे कुठं लिहित असते का? असे कुजबुज उठली. शंका उत्पन्न झाली. नाथ महाराजांनी सगळ्याला शांत केलं आणि खुणवीला कृपा कटाक्ष न्याहाळले. सरकले महाराज.
गावबाला पुढं बसवलं, आपल्या व्यासपीठावर बसवलं, पाठीवर थाप मारली गावबाच्या. साधूची थाप काही साधी आहे वय? माझ्यासारख्या गाडवाला महाराज व्यासपीठ मिळवून दिलं. सद्गुरूची थाप साधी आहे का? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भधुजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधूची थाप तिचं मोलच करता येत नाही. नाथ महाराजांनी थाप टाकली पोटीवर. काय सामर्थ्य! 43 अध्यायाच्या पुढचं भावार्थ रामायणाचं लिखाण गावबानं केलं आहे का नाही? ज्या गावबानं, ज्याला वाचता येत नाही, ज्याला लिहिता येत नाही, ज्याला शाळेची पायरी चालली नाही, ज्याला नीट बोलता येत नाही, अशा मतिमंद एका 22 वर्षाच्या गावबानं भावार्थ रामायणासारख्या ग्रंथाचं लेखन केलं, लिखाण केलं. हे जर सामर्थ्य कशाचं असेल तर फक्त आणि फक्त नाथ महाराजाच्या मठात राहून 22 वर्ष केलेल्या साधूच्या सेवेचं हे ताकद साधूच्या सेवेची आहे. म्हणून कोण पुण्य त्यांचा होईना सेवक, कोण पुण्य त्यांचा होईन तेव्हा, कोण पुण्य त्यांचा होईन, कोण पुण्य यांचा होईल सेवक, कोण पुण्य यांचा होईल सेवक, कोण पुण्य यांचा नियमाने 1 मिनिट शिल्लक आहे. होईन त्यांचा सेवक. साधूच्या सेवेमध्ये फार मोठी शक्ती आहे. म्हणून देवा मला त्यांचं सेवक व्हायचे, पण सेवा करायला मिळणं ओघ मिळत नाही गड्या. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पूर्व पुण्याच्या शिदोरी शिवाय साधूची सेवा घडत नाही. म्हणून होईन त्यांचा सेवक कोण पुण्य. पण कोणाचा सेवक व्हायचंय महाराज? तुम्हाला सेवा करायची आहे, सेवक व्हायचंय साधूचं. पण नेमकं कुण्या संताची सेवा करायची आहे? तुकोबारायचं उत्तर आहे, जिही द्वंद्वाधिक दुराविले. ज्यांच्या अंतःकरणातलं द्वंद्व गेलंय. द्वंद्व म्हणजे दोन. द्वंद्व म्हणजे दोन. ज्ञानोबा सुद्धा स्पष्ट बोलले. इथं आल्याच्या नंतर हो का एकमेकाची निंदा करू नका, एकमेकाचा मत्सर करू नका. या मंडपात आल्याच्या नंतर एकमेकाविषयीचं द्वैत अंतःकरणात बाळगू नका. तया कैसे कीर्तन घडील न्यामे. पहिलं काम करा द्वैताची झाडणी गुरुवेन
किंवा जिच्या दारात उभा आहेत का नाही आईच्या द्वैत सारोनी सारोनी माल बिघालेला बोधाचा बोधाचा ढेला हिंद वारीची जाईना आईच्या दरबारात शेवाय का नाही आईच्या आराध्य आहेत का इथं हा वा ते माझे क्लासमेटच आहेत ताण घेऊ नका काय आराधी म्हणतील पताच नाही महाराज मला गाणं ऐकायला मिळालं काल सांगू का आंबाबाई चाला मला फोन फोन सांगा कोणी दिलं मिस कॉल कुण्या गात येत आहे की देव जाणे महाराज कलुलाचं पाणी कशाला ढवळीला निवळीच्या पिल्ल्याला काग खवळीला बाबा ते सामान्य नाही माय बाकी देव खपवून घेतील काय बी पण तिले कडक देवस्थान आहे महाराज ते सामान्य नाही अनादी सगळ्याच्या आधी कशी आहे जवान होते कोटेच काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते भाई कानोबा तेरे ते तेथे एक ढालगज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली रे बा तिनच म्हणावं पती जन्माला माझे आणि म्या झाले तयाची नोवरी ती काही साधी आहे का निर्गुण निराकार दादा माहोल माझ गाव शकून सांगावया आले यमाई माझ नाव असलं म्हणजे पकवायला गुदगुल्याच होत्यात होत काही काय दुरील माझा देश ब्रह्मा विष्णू शंकर शकून पुसती आमास सामान्य नाही पण तिची उपासना करत असताना बर तिची उपासना तुम्ही आम्ही करतो ही तुमचा माझा गैरसमज आहे गोंधळीच घालीत नाही नुसता गोंधळीने गोंधळ घातलाय का गोंधळ घालायला आमचे लोक पुढे आहेत कोण कोण व्यास वशिष्ठ शुक गोंधळी कोण व्यास 6 शास्त्र 18 पुराण ज्याचं उचिष्ट आहे कोण वशिष्ठ रामाचे कुलगुरु कोण शुक वैराग्य शुकाते बोधून वैराग्य नावाचा गुण शुकाचार्याला दिला आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहे तुमचा धाराशिव जिल्हा आहे का नाही तुमचा जिल्हा कोणचा आहे धाराशिव आहे आणि धाराशिव जिल्ह्यातच शुकाचार्याचा अवतार झाला ते म्हणजे संत श्रेष्ठ गोरोबा काका काकाचा अवतार म्हणजे शुकदेवाचा अवतार आहे फार त्यागी अवतार आहे महाराज या लोकांना तिच्या पुढे गोंधळ घातला पण कसा घातला व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहमेली व्यासाच्या बी अंगात आलं शुकाच्या बी अंगात आलं वशिष्ठाच्या बी अंगात आलं पण आमच्या अंगात व्यासासारखं शुकाचार्यासारखं आमच्या कुठं अंगात येते का येत असेल की तर भूमध्ये अंगात हा इथलं खरं अंगात येणं मला गावाकडे जायचंय नीट कशाला नादी लागो अंगात यावं येण्याबद्दल वाद नाही
गोरोबा काकाच्या अंगात आलं तर गोरोबा काकाच्या भजन करू लागले, माती तुडवू लागले, चिखल तुडवू लागले. अंगात आलं. संतीनं 2 वर्षाचं लेकरू चिखलाच्या कडेला बसवलं. संती निघून गेली. ते लेकरू चिखला शिरलं. असं अंगात आलं तर गोरोबा काकाच्या गड्या 2 वर्षाचं लेकरू पायाखाली आलं, कळालं नाही. त्या लेकराचा तुडवून चिखल केला. येऊ दे असला अंगात. परवा दिवशी चालू कीर्तन त्या बाईच्या अंगात ददडंग 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 ददडंग. चोपदार पळतच माझ्याकडे, बंद करा. का चोपदाराची बायको होती ती. बंद करा, नाही तर तुम्ही म्हणसाल तुला चल बाहेर गेल्यावर सांगतो. उगा म्हणालोय बंद करा. चोपदार मला बंद करा म्हणाले तर बाई तिकडून पकवाजाला कोणवाली बजाव. चार बाया आवराल्या तरी अंगात आवरो ना. कीर्तनात आमची चुलत बहीण बसली होती. तिला म्हणजे इकडे काय महाराज मला त्या अंगात आलेल्या मावशी आहेत का, त्यांच्या जवळ जायचं, त्यांच्या कानात म्हणायचं माय तुमच्या नाकातला महबूबा पडलाय. ते म्हणले देवाला कसं खोटं बोलावं महाराज. मला ताण घेऊ नको. 100ची नोट काढली. पैसा इतका हराम आहे महाराज, इतका हराम आहे. आयुष्यात कधी चूक केली नाही, आज घडली माझ्या कोण. विठाला पैसा आहे. काय बोलावं महाराज. 100 रुपयाची नोट दिली. 4 बाया आवरत होत्या, आवरत नव्हती. ती पोरगी जवळ गेली आणि तिच्या काना जाऊन म्हणली अनसामाय, हे अनसामाय तुमच्या नाकातला महबूबा पडला. आगा सोडून दिलं. हात लावून बघितले नाकात. पुन्हा ददडंग 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 ददडंग. तेवढ्या लोकात चोपदार गेले पाया पडाले बायकोच्या. काय चुकलं सांगा देवा. मी आम्हाला तिला करून घेतलं, हे चुकलं. काय चुकायचं व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ते सोहम मिळी. द्वैत भाव हे महत्वाचं आहे. विसरू न बळी खेळती आंबे तुझी गोंधळी. ज्यांच्या अंतकरणातलं द्वंद्व गेलाय मला त्यांचा सेवक व्हायचंय. फक्त 2 मिनिटात थांबायची. नेमकं तुकोबाराला कुणाची सेवा करायची आहे. जे द्वंद्व अधिक दुराविली नेमकं कुणाची सेवा करायची. लेकरू आईच्या पोटात किती महिने राहतात त्यांना? 9 महिने 9 दिवस. एखादं माझ्यासारखं विचित्र असेल 10 महिने राहतोय. पुराणात तरी एक लेकरू बामणाचं पोरी एक खेळाच ब्याल 12 वर्षाला पाल रे. कापत कापत बाहेर आलं नागवेची पळून गेलं रे. शुकमुनी 12 वर्षाची जन्मले माय कसले बघितलं नाही. पप्पा नीट पळायले महाराज. नागवेची पळून गेलं रे. महाग व्यास पळाय रे. पोरा थांब, शुका थांब, शुका थांब. शुकमुनी महाग बघत नव्हते. ज्या रस्त्याने शुकाचार्य पळत होते त्या रस्त्याच्या झाडाला, कडेच्या झाडाला वैराग्य निर्माण झालं. तर झाड उपदेश करीत होते व्यासाला. कोण मुलगा कोण बाप. माघारी जा. कोणी नाही रे कुणाचे आहे एकले जायाचे. कोण सांगत होत? झाड. ज्याच्या अंगावरचा वारा झाडावर पडत होता शुकांच्या, त्या झाडांना वैराग्य निर्माण होत होत. काय सामर्थ्य. झाड सांगत होते व्यासाला कोण मुलगा कोण बाप. या जगात कोणी कोणाचं नाही. हाय कोण आपलं? माय बाप आपले आहेत का? ठेवायचे का कोटीवर?
हा मायबाप आपले मृत्यूच्या दुःखातून आपल्याला सोडवू शकत नाहीत. काळाची एवढी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप आपले नाहीत. भाऊ बहीण लाडकी बहीण जववरी चाले मोठा धंदा तववरी बहीण म्हणे दादा दादा. बहीण आपली नाही, भाऊ आपला नाही, मित्र आपला नाही, परिवार आपला नाही, राहतो ते घर आपलं नाही, खातो ते वावर आपलं नाही. जिच्या बरोबर लग्न झालं ती बायको. हॅलो नाही तुम्ही इथलेच आहेत की आल्यात का म्हणूनच एवढी हिंमत चालली तुमची. शेजेची कामिना दूर राही झाड सांगत होते पण व्यासाला कळत नव्हतं. एका सरोवराच्या काठीवर आले. नग्नावस्थेतला 12 वर्षाचा मुलगा पळत गेला. त्या सरोवरामध्ये काही स्वर्गलोकातल्या नृत्यांगना स्नान करीत होत्या. महाराज 12 वर्षाचा नग्न पोऱ्या पळत गेला. त्याची लाज वाटली नाही आणि दाढी मिशा पिकलेलं 60, 65, 80 वर्षाचं व्यासमुनी आले. पाहिलं त्या स्त्रियांना लाज वाटली. अंग पाण्यात लपवलं. या गोष्टीचा व्यासाला खेद वाटला. जनकाची भेट घेऊन शुकाला दिलं आज्ञा. व्यास परत फरले. त्या स्त्रियाला खुणवलं. हा जुणूबाई स्त्रिया का बोलवलं? व्यासाने प्रश्न केला. ज्या सरोवरात तुम्ही स्नान करीत होतात त्या सरोवराच्या काठेवरून माझा 12 वर्षाचा नग्नावस्थेतला पोऱ्या पळत गेला. त्याची लाज तुम्हाला वाटू नये आणि माझ्यासारख्या दाढी मिशा पिकलेल्या वयोवृद्ध म्हातारीची लाज तुम्हाला का वाटावं? त्या स्त्रियाचं उत्तर इतकं गोड आहे का? त्या स्त्रिया सांगू लागल्या तुमचा मुलगा आहे 12 वर्षाचा आहे नग्न आहे पण त्याच्या अंतःकरणात स्त्री कुणाला म्हणावं पुरुष कुणाला म्हणावं हा द्वंद्व हा भेदच नाही म्हणून त्याची लाज आम्हाला वाटली नाही. तुमची दाढी मिशा पिकल्यात तुमचं वय वाढलंय पण तुमच्या अंतःकरणातला अजून भेद गेला नाही. याला स्त्री म्हणावं याला पुरुष म्हणावं. ही स्त्री आहे आणि हा पुरुष आहे. व्यास हे द्वंद्व तुमच्या अंतःकरणात आहे हे तुम्हाला कळतंय म्हणून तुमची लाज वाटली. 12 वर्षाचा आहे नग्नावस्थेतला आहे पण याला स्त्री म्हणावं हेही माहिती नाही आणि याला पुरुष म्हणावं हेही माहिती नाही. स्त्री अधिक पुरुष हा शरीराचा दोष आहे. आत्मानात्मी आहे का? हॅलो स्त्रीतला आत्माच आहे पुरुषातला आत्माच आहे. महाराज म्हणले ज्यांच्या अंतःकरणामध्ये स्त्री अधिक पुरुष इतकं सुद्धा द्वंद्व नाही. जेही द्वंद्व अधिक दुराविले होईन त्यांचा सेवक कोण पुण्य. असं कोणतं पुण्य आहे ज्या पुण्यानं त्या साधूचा मला सेवक होता येईल? याचं काय कर. ऐशे वर्म माझं दवी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. बर म्हणले वर्म सांगायची काय गरज आहे? भूमला सप्ताह चालू आहे जावा म्हणे तुम्हाला तिथं सेवा घडल. महाराज म्हणे देवा थटा करता का आमची? अशक्य गोष्टी शक्य होत्याल. पवना घालवे न पालन पायी चढवेल गगन कळो येईल भूत भविष्य वर्तमान. परी त्या साधूची भेटी न होईल का? चंद्र अमृत सुके सेवेल आस्था जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल. परी त्या साधूची भेटी न होईल का? ऐशे कैशी आणि भेटतील साधू बहु अवघड आहे. सेवा तर लांबच पण त्यांची भेट होणं सुद्धा फार कठीण आहे. पण देवा जर तुझी कृपा माझ्यावर झाली तर मला सुलभ आहे. परी जग जेठी करुणा केली तुकोबार आहे सगळं दिलं. तुमची काय इच्छा आहे? होईन त्यांचा सेवक जेही द्वंद्व अधिक दुराविले कोण पुण्य. ऐसे वर्म माझं दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. परी जग जेठी करुणा केली का बहु अवघड आहे संत भेटी. एवढी जर सगळी तुमची मी मागणी पूर्ण केली तर तुकोबारायचं उत्तर आहे मग नाहीये वृत्तीवरी तुका म्हणे. वृत्ती तोपर्यंत सुख दुःखाचा भास आहे. वृत्ती संपली वृत्ती निवृत्ती झाली कसलं दुःख. सुखाचे शेजारी ओढवे ऐशे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. 11 बजके किती मिनिट? 15. बहुमत नाही घड्याळाचं एक मत आहे का नाही? 11:15 वाजलेत. करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. गोड असं निवेदन आहे बघा काय भव्य दिव्यता आहे. अशा या
सत्संगामध्ये या सोहळ्यामध्ये कोणी कोण माझा नंबर लागला असेल, काय तकदीर असेल माझं देव जाणे महाराज, आहे का नाही. पण या भक्ती उत्सवामध्ये माझ्यासारख्या अल्पमती अल्पज्ञानी खुजा रोमण्याला या आईच्या दरबारात सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे माझं परम भाग्य समजतो. सेवेसाठी मला तुम्ही अचानक का होईना पण बोलविलं. तिकडे आमचे वैभव भाऊ असतील, इकडे आमचे अशोक भाऊ असतील आणि इथले सर्व आमचे योगेश महाराजच की हे सगळे संयोजक मंडळी असतील. तुम्ही दिलं प्रेम, सेवा करण्याची संधी. लय मोठी चूक झाली आहे का नाही, झाली. सद्गुरू माफच करतील का नाही वाटाले मला महाराज, आहे का नाही. पण केली काय अडचण नाही. गोड असं निवेदन आहे बघा. आपण सेवा करण्यासाठी पाचारण केलो. मी आपला व्यासपीठावर ऋणी आहे. तसेच या सेवेमध्ये गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी आमचे परमस्नेह आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य जगन्नाथजी महाराज गोड गोड म्या म्हणतो आमची जोड लागले. ती बी डुमणी आहेत, म्या बी डुम नाही, आहे का नाही. आणि आवाज उंच येत महाराज, आहे का नाही. हे देवाचे करामत आहे का नाही. आमचे जगन्नाथजी महाराज आहेत, आमचे गजाननजी महाराज आहेत आणि विशेष आमच्याबरोबर आलेले मेहुणे साहेब माऊली महाराज पिंपरे बोरगावकर. इकडेही गोड मंडळी. आता मला कुणाचा परिचय नाही, माझी पहिलीची इथे जाती आहे की या भागात, आहे का नाही. हे सगळे मंडळी बरं गोड 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 तुम्ही सर्वांना मिळून या फसलेल्या ट्रॅक्टराला लोटीत 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 सवाकराला फळाच्या बाहेर काढलं. धन्यवाद. गोड अशी मृदंगाची साथ करण्यासाठी आमच्या इकडं दत्ता महाराज आहेत. विशेष करून आमच्या इकडं ज्ञानेश्वर माऊली महाराज मेडशिंगा आमच्या परिसरातली मंडळी आहे. आमचे मेडशिंगा या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व हे बालवारकरी महाराजही उपस्थित सेवेत आहेत. व्यासपीठाहून धन्यवाद. राहिले धन्यवाद. गोड 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 ज्यांनी सिस्टम लावली, हे का नाही. काय त्यांचं दिसणं महाराज, काय त्यांचं हसणं. मला उचलून घेऊ वाटाले पण आवरायचे नाहीत. आमच्या अशोक भाऊ गोड 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 सेटिंग लावली. व्यासपीठाहून धन्यवाद. विनकरी बाबा मस्त मस्त मस्त. व्यासपीठाहून धन्यवाद. राहिले आमचे चौबदार बाबा मस्त, आहे का नाही. तुम्ही कृपादृष्टी टाकली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आहे का नाही. त्यांचे व्यासपीठाहून धन्यवाद. राहिले धन्यवाद. सगळ्या माय मावल्या, तुम्ही सगळे श्रोते मंडळी, कोणी काही वाईट वाटून घेऊ नका बरं, आहे का नाही. बोलताना एखादा आपत शब्द चुकीचा वेळा वाकडा बायपास विदाऊट कंसात गेला असेल, माफी असावी. 2 तास झालं, 2.25 तास झालं, कोणी हल्लं नाही, कोणी बोललं नाही, कोणी उठलं नाही, कोणी नीट बसलं नाही, कोणी बसून पुल्याला उधाडी दिले नाही, कोणी ऐकत ऐकत सतरंजीच्या द्वारे औपशिल्या नाही. मस्त श्रवण केलं. तुमचे विशेष धन्यवाद. विशेष धन्यवाद ज्यांनी आम्हाला खूप मोठं केलं महाराज, आहे का नाही. कुठं खेडेपाड्यातले महाराज लोक आम्ही महाराज, पण ज्यांच्यामुळं ओळखू लागले माणसं, आहे का नाही. ज्यांचं 7 दिवस हे यूट्यूब चॅनल पुण्यवाणी यूट्यूब चॅनल आमचे परमस्नेह आदरणीय परममित्र वैभवजी कुलकर्णी मस्त मस्त. व्यासपीठाहून धन्यवाद. राहिले धन्यवाद. सगळ्यांचे एकदा नतमस्तक होतो. कीर्तन संपलं जाहीर करतो. ऐका, त्यांची फरमाईश आहे बरं. कीर्तन विसरलं तर चालेल, पण एवढे 3 उद्गार विसरू नका, त्याची अत्यंत जीवनात गरज आहे. लाकूड बोले सुंदराला, लाकूड बोले सुंदराला, काही तासाई तास मला दिवस येईल ऐसा, मीची जाळी न तुझला. मडक बोले कुंभाराला, मडक बोले कुंभाराला, काही घडायचं ती घड मला. एक दिवस येईल ऐसा, मीची पाणी पाजी न तुझला. कापड बोले शिष्याला, कापड बोले शिष्याला,
पायी कापायच इथे कापू मला एक दिवस येईल ऐसा मीच झाकून निहीन तुझला ज्ञानेश्वर